राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या गडचिरोलीच्या जिल्ह्या दौऱ्यावर येत आहे आणि त्याच दरम्यान ते गडचिरोलीवरून वापस आल्यानंतर नागपुरातील शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे। त्या संदर्भाने आज राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी जे आहे ते नियोजनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यकर्ते सगळे जमलेले आहे। एकंदर कशा प्रकारे अजितदादांच्या या भेटीगाठी संदर्भातलं नियोजन आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आपल्या सोबत आहे प्रशांत पवार। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन केलं आहे? उद्या अजितदादांचा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा आहे आणि तिकडनं वापस येताना दादा नागपूरला थांबणार आहेत आणि याच्यामध्ये शहर आणि ग्रामीण दोन्ही पदाधिकाऱ्यांना आता म्हणजे मला वाटतं तुमच्या असेंब्लीनंतर भेटीही नाही झाल्या, तर कमीत कमी त्या अनुषंगानं सगळ्यांच्या भेटी होतील, सगळ्यांचं मनोगत ते ऐकून घेतील। पक्षाचं ज्याप्रमाणे आम्ही इथे भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेचे जे कामं करून राहिलो, आमचे आंदोलनं हे सगळं दादांना उद्या आम्ही आमचे सगळे विभाग अध्यक्ष, महिला अध्यक्ष, माजी नगरसेवक, काही नगरसेवक पक्षात प्रवेशही घेणार आहेत, हे सगळे लोक उद्या उपस्थित राहतील आणि त्याप्रमाणे दादांबरोबर चर्चा होईल समोरच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या बाबतीत। विधानसभा निवडणुका आता जवळ येत आहे, तुम्ही काही मतदारसंघांवर दावासुद्धा करता आहे, कुठल्या मतदारसंघावर दावा करणार आहे आणि त्या संदर्भात दादांसोबत चर्चा करणार? ते उद्याच आम्ही दादांसोबत चर्चा केल्यावर सांगू, आता काही मी त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण ती वरच्या लेवलवर सगळी चर्चा होणार आहे, त्याच्यामुळे आता न बोललेलं बरं, कारण की महायुतीचे सगळे नेते बसून त्याच्यावर चर्चा करतील आणि उद्या दादा एखाद वेळेस काय जे काही सांगतील ते समजूनच येईल। तरी पण तुम्ही ठरवलं असेल ना दादांसमोर काय नेमकं मांडायचं? नाही, आम्ही आमच्या पक्षाबद्दल तर पक्ष वाढवायचाच आहे ना आम्हाला। उद्या विधानसभेचे आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे आहेत, तर आमची तयारी सगळ्या दृष्टीने चालू आहे। जसं प्रफुल्ल पटेल साहेबांनी सांगितलं, आम्ही 288 जागांवर सर्वे करणार आहे, होऊ शकतं इथल्याही जागेंवर सर्वे वगैरे करतील, जे काही त्यांच्या याच्यात येईल त्या पद्धतीनं ते डिसाईड करतील। ते नक्कीच अजितदादांच्या मीटिंग संदर्भातलं नियोजन या ठिकाणी केलं जातं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे, त्या दृष्टिकोनातून या भेटीगाठी महत्त्वाच्या ठरणार आहे। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।